आज अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीनं नाशिकमध्ये जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनामधील विषय असा होता की जो काही आत्ता कोर्टाने निर्णय दिलेला आहे परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येच्या संदर्भात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्यात यावे, त्यांचा तपास करण्यात यावा आणि असा आदेश दिल्यानंतर ह्या खुनाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सभागृहामध्ये अशा पद्धतीने स्टेटमेंट दिलेलं होतं की मी खात्रीपूर्वक सांगतो किंवा मी जबाबदारपणे सांगतो की त्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने तिथं झालेला असून त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने पोलिसांनी मारहाण केलेली नाही आहे, अशा पद्धतीचं जे काही स्टेटमेंट जबाबदारी घेऊन त्यांनी दिलेलं होतं तर ते फेक नरेटिव्ह त्यांनी पसरवलेलं होतं आणि संबंधित प्रकरण हे दडपण्याचा प्रकार देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ह्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी म्हणून आणि प्रमुख आरोपी म्हणून आणि तो जो खून झालेला आहे तर तो शासकीय किंवा स्टेटने केलेला खून आहे अशी आमची धारणा आहे। म्हणून त्यांच्यावरती हा खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आम्ही ह्या निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना केलेली आहे। त्याचबरोबर जो काही वेळोवेळी गेल्या हे सरकार जेव्हापासून आले तर तेव्हापासून जो काही सामाजिक न्याय विभागाचा निधी आहे तर हा निधी वारंवार इतरत्र योजनांसाठी वळवण्यात येत आहे आणि जेणेकरून हा जो काही वळवलेला निधी आहे तर ह्या निधीच्या अभावी मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय जो काही समुदाय आहे तर ह्यांच्या संदर्भातल्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत तर ह्या योजना पूर्णपणे वंचित राहत असून हा निधी पूर्ववत समाज कल्याण न्याय विभागाकडे करण्यात यावा आणि त्याचबरोबर सध्या जे काही अधिवेशन चालू आहे तर या अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये भरीव वाढ करण्यात यावी अशी एक भूमिका आम्ही ह्या निवेदनामध्ये मांडलेली आहे, मागणी मांडलेली आहे। धन्यवाद। जय भीम, लाल सलाम, इन्कलाब जिंदाबाद।